न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं आपण स्वागत करावं। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो। जय भवानी। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। आता आपल्याला सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आणि गुलाब भाऊंना ऐकायचं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो। श्रीकांत साहेब शिंदे आणि मिलिंद देवरा सर खासदार मुंबई हे मंत्री महोदयांचा स्वागत सन्मान करतील। हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। संजय भाऊ महाजन यांनी कृपया व्यासपीठावर यावे। जय महाराष्ट्र। संजय दादा महाजन यांनी व्यासपीठाकडे यायचंय। आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आणि मिलिंद देवरा सर यांच्या समवेत मंत्री महोदयांचा स्वागत सन्मान होतोय। यानंतर मी मंत्री महोदयांना विनंती करेल की त्यांनी शिंदे साहेब आणि मिलिंद देवरा सर यांचा स्वागत सन्मान करायचा आहे। मी मंत्री महोदय यांना विनंती करेल की यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे साहेब आणि मिलिंद देवरा साहेब यांचं स्वागत सन्मान करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आज ते आहे कुठे? आज आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने आणि समस्त शिवसैनिकांच्या वतीने गुलाबराव पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आज शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा वाढदिवस आहे। आज शिवसेनेच्या धडाडणाऱ्या तोफेचा आज वाढदिवस आहे। आपल्या खानदेशाची शान असलेल्या आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे। राजकारणातील एक आक्रमक नेत्याचा आज वाढदिवस, सदैव माणुसकी जपणाऱ्या हळव्या व्यक्तीचा वाढदिवस, बाळासाहेबांच्या सच्चा शिवसैनिकाचा वाढदिवस आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या कट्टर मित्राचा वाढदिवस म्हणजे जलजीवन मंत्री, जलजीवन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेबांचा आज वाढदिवस। आणि गेले 30 वर्षाच्या परंपरेमध्ये पहिल्यांदाच इथे येण्याचा योग मला आपण दिलात, त्याबद्दल आपले देखील खूप खूप धन्यवाद। आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित आहात। गेले 30 वर्ष आपण सगळे लोक गुलाबरावांवरती प्रेम करता आणि आपल्या प्रेमामुळेच गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये इतक्या मोठ्या पदावरती राहण्याचा मान देखील गुलाबराव पाटील साहेबांना या ठिकाणी मिळाला। गेले अनेक वर्ष संघर्ष करून इथपर्यंत गुलाबराव पाटील साहेब पोचले आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी पोचली। गेले अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोक काम करता। बाळासाहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले हे सगळे शिवसैनिक गेले अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून शिंदे साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, सगळे आमदार महोदय या ठिकाणी बसलेले आहेत, हे सगळे असतील। शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला त्या उठावामध्ये ही सगळी मंडळी जी आहे ही पुढे होती। का होती? कारण की यांना सगळ्यांना आपल्या सगळ्यांवरती विश्वास होता
की जेव्हा आपण कुठला निर्णय घेऊ तेव्हा ही समस्त जनता जी आहे ती आपल्या बरोबर ठामपणे उभी राहील, म्हणून एवढा मोठा निर्णय जो आहे तो घेऊ शकले. आणि तो निर्णय घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास झाला. एक आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, एक रिक्षा चालक जो आहे या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. हे आपल्या सगळ्यांमुळे. गेले अनेक वर्ष मी पाहतो या सगळ्या मंडळींना, गुलाबरावांना पाहतोय. जेव्हापासून मी राजकारणामध्ये नव्हतो तेव्हापासून गुलाबराव पाटील साहेबांना पाहतोय. जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या सभा व्हायच्या, वर्धापन असायचा, तेव्हा आवर्जून जे आहे हे कोणाच्या भाषणाची फरमाईश लोक वाट बघत असायची, ती म्हणजे गुलाबराव पाटील साहेबांच्या भाषणाची. आणि इतके वर्ष सातत्य टिकून ठेवणं, आणि आज देखील महाराष्ट्रामध्ये कुठे देखील सभा असेल, काही असेल, तर सगळ्यात पॉप्युलर सगळ्यात धारधार भाषण ज्यांचं होतं असे गुलाबराव पाटील साहेब. आम्हाला देखील त्यांच्या भाषणाची ओढ जी आहे ही पहिल्यापासून आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमाला आले होते जेव्हा मी जस्ट खासदार झालो होतो का, हा जस्ट एकदम, तेव्हा काय बोलले होते, दोन 2014 जस्ट झालो होतो खासदार एकदम. तर तेव्हा त्यांनी एक उपाधी दिली होती मला, पण आता काहीतरी लिहिलं की नाही, तर अभी कुछ हुआ की नाही आगे. आज या सगळ्यांकडे बघून जे आहे, ह्या सगळ्या लोकांनी तेव्हा शिवसेना कशी बांधली, तेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे शिवसेना जे आहे नेहमी संघर्ष. शिवसेना जी आहे ते आत्ता कुठेतरी सत्तेमध्ये जे आहे, हे सगळे शिवसैनिकांना जे आहे सत्तेची फळं जी आहे ती चाखायला मिळत आहेत. पण त्या काळामध्ये जेव्हा शिवसेना जी आहे ही ग्रासरूट लेवल रस्त्यावरती उतरून जेव्हा काम करत होती, तेव्हा ही सगळी मंडळी जी आहे शिंदे साहेबांना पण खूप जवळून पाहिलं. संसाराचा गाडा देखील एका साईडला हाकायचा, आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख, ते आज मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री, हा प्रवास देखील मी खूप जवळून पाहिलेला आहे. तसाच प्रवास जो आहे गुलाबराव पाटील साहेबांचा देखील आहे. आज संघर्षातून जे आहे शिवसेना उभी करण्याचं काम जे आहे ते ह्या सगळ्या सोन्यासारख्या माणसांनी या ठिकाणी केला. म्हणून आज शिवसेना जी आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, आणि आज शिवसेनेचे या 2024च्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढल्या, आणि 60 जागा ज्या आहे ह्या निवडून येण्याचा विक्रम देखील या शिवसेनेने केला. बाळासाहेबांचे विचार घेऊन हे सगळे शिवसैनिक जे आहे हे तळागाळातून जे आहे शिवसेना रुजवण्याचं, शिवसेना वाढवण्याचं, एक एक शिवसैनिक जोडण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. आणि आज शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने देखील गुलाबराव पाटील साहेब आपल्याच शिकवणीतून, आज तर आम्हाला गाडी घोडा सगळं आहे, पण तेव्हा परिस्थिती विपरीत होती. त्या विपरीत परिस्थितीमध्ये सायकलवरती असेल, बैलगाडीतून असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक शिवसैनिक जोडायचं काम आणि शिवसेना वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. पण आज परिस्थिती बदललेली आहे. पण आज आपल्या सगळ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे आहे शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचा मान जो आहे तो मला त्या ठिकाणी मिळतोय. शिवसैनिकाशी संवाद साधण्याचा एक बहुमान जो आहे तो मला मिळतोय. शिवसैनिकाला समजण्याचा, एक महाराष्ट्राला समजण्याचा भाग्य जे आहे ते या ठिकाणी आपल्या सगळ्यांमुळे मला मिळतंय. आज वेगवेगळ्या ठिकाणी मी जातोय. कालपासून जे आहे, काल रात्री जे आहे मुंबईवरून निघालो, आज सकाळी नंदुरबार, नंतर धुळे, आज जळगावला आता पोहोचलो. उद्या पूर्ण दिवस जे जळगावच्या बैठका आहेत. या बैठकींमधून काय साधायचं काय? आज कुठली निवडणुका नाही आहेत, कुठले इलेक्शन्स नाही आहेत, इलेक्शन सगळे झालेले आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना अजून मजबूत कशी होईल, शिवसैनिक कशा परिस्थितीमध्ये काम करतोय, जो शिवसैनिक गेले अनेक वर्ष जे आहे ते घाम गाळून
रक्त आटवून काम करतोय, त्या शिवसैनिकाला जाऊन विचारायचं आहे की बाबा कशा प्रकारे तू काम करतोय, कशा प्रकारे शिवसेना वाढवतोय, तुला काय हवंय काय नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जे आहे शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्यांना जे आहे हे सगळीकडे पाठवलं. गुलाबराव पाटील साहेब देखील नांदेडला, हिंगोलीला त्या ठिकाणी आले होते. तासन तास जे आहे बसून त्या ठिकाणी शिवसैनिकाचं म्हणणं काय आहे, त्याचं दुखणं काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा एक प्रयत्न जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतोय. कारण की या मंडळींनी जे आहे सगळ्या गोष्टी केल्या. आज मंडळी, ही सगळी मंडळी जे आहे काम करतात. 58वा वाढदिवस आहे. अजून काय मागे लागलाय उमेश, टायर्ड पण नाही आणि रिटायर्ड पण नाही. मला वाटतं गुलाबराव पाटील साहेब जे आहे हे ज्या प्रकारे काम करतायत, ज्या प्रकारे त्यांनी काम कराय, या जलजीवन मिशनच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये जे आहे पाणी नेण्याचं काम हे आहे गुलाबराव पाटील साहेबांनी केलं. त्यांना शिंदे साहेबांनी नाव दिलं पाणीवाले बाबा. बरोबर ना, पाणीवाले बाबा. कारण की पाणी जे आहे हे खूप महत्वाचं आहे. हे पाणी पोचवण्याचं काम जलजीवन मिशनच्या माध्यमाने त्यांनी सगळीकडे केलं. आता त्यांनी बोलून दाखवलं की CSRच्या माध्यमाने देखील एक मोठं काम या ठिकाणी सुरू आहे. सरकारच्या माध्यमाने तर सुरूच आहे, शासनाच्या माध्यमाने सुरू आहे, पण त्याचबरोबर स्वतः देखील एक इनिशिएटिव्ह घेऊन CSRच्या माध्यमाने एक मोठं काम या महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहे. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त योजना जर कधी या महाराष्ट्रामध्ये आल्या असतील तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. लाडकी लेक योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, कृषी पंप जे आहे मोफत, सोलार वीज मोफत, बहिणींना जे आहे अर्ध्या किमतीमध्ये बसमध्ये प्रवास, त्याचबरोबर सिनियर सिटीजन्सला जे आहे मोफत प्रवास, सिनियर सिटीजन्सच्या अकाउंट्समध्ये जे आहेत पैसे. एवढ्या योजना तुम्ही लोकांनी केल्या. एवढ्या योजना ज्या आहेत त्या कधीच या महाराष्ट्राने पाहिल्या नव्हत्या. तेवढ्या योजना ज्या आहे आपल्या सरकारने केल्या आणि आता त्या योजना पुढे सुरू आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथे आता जातोय मी, तिथे शिवसेनेवरती, शिंदे साहेबांवरती प्रेम करणारा एक शिवसैनिक असेल, एक कार्यकर्ता असेल, या महाराष्ट्रातील जनता असेल, या ठिकाणी मी पाहतोय. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जे आहे हे गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी काम करतायत. या जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं PMEGP योजना असेल, CMEGP योजना असेल, यासारख्या योजना ज्या आहे राबवण्याचं काम या गुलाबराव पाटील साहेबांनी या ठिकाणी केला. वेगवेगळ्या योजना या जळगाव जिल्ह्यामध्ये कशा येतील त्याच्यासाठी ते काम करतायत. आणि ते आता म्हणाले की आपण सगळे लोक त्यांची शक्ती आहात. सतत इतके वर्ष निवडून येणं, सतत पालकमंत्री राहणं, सतत लोकांमध्ये राहणं, याच्यासाठी जे आहे ही लोकांशी जे आहे तळागाळातील लोकांची नाळ जी आहे ही जोडली जावी लागते. आणि मला देखील कधीच वाटत नाही की गुलाबराव पाटील साहेब जेव्हा मुख्यमंत्री मंत्री झाले, मंत्री झाल्यानंतर देखील ते कधीच जे आहे मंत्र्यासारखे त्या ठिकाणी वागत नाही, एका सामान्य कार्यकर्त्यासारखे ते वागतात. आणि शिंदे साहेब देखील बोलतात, मी जरी मुख्यमंत्री झालो तरी मी एक सामान्य कॉमन मॅन आहे आणि DCM झाल्यानंतर डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे तुमच्यासाठीच पूर्णपणे समर्पित असा कार्यकर्ता. जेव्हा कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो, कार्यकर्त्याचा मंत्री होतो, काही लोक मंत्री झाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये हवा शिरते, मग ते परत जे आहे ते मंत्रिपदावरून उतरून कुठे जिथे जातात आता ते. पण कार्यकर्त्याचा मंत्री झाल्यानंतर तो जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करतो तेव्हा असं प्रेम जे आहे हे लोकांचं त्या लोकप्रतिनिधीच्या नशिबामध्ये येतं. तर आपण सगळे लोक जे आहेत एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इकडे उपस्थित राहिलात. आज गुलाबराव पाटील साहेब एका कुटुंबासारखं आपल्या सगळ्यांवरती प्रेम करतात. एक कुटुंब प्रमुखासारखं आपली सगळ्यांची जबाबदारी त्या ठिकाणी घेतात. म्हणून आज इतक्या उच्च पदापर्यंत जे आहे हे गुलाबराव पाटील साहेब येऊन पोहोचलेले आहेत. मी गुलाबराव पाटील साहेबांना त्यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा
खूप खूप शुभेच्छा देतो. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. असेच जे आहे तुम्ही प्रगती करत राहा. असेच जे आहे लोकांचे आशीर्वाद जे आहे हे आपल्याला मिळत राहो. आणि तुमचा आशीर्वाद जो आहे तो माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती पण असो अशी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवन स्मृतीस अभिवादन करून आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे संसद रत्न खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊ चौधरी, चोपड्याचे सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील, चंदू पाटील सोनवणे, किशोरप्पा पाटील, रावसाहेब पाटील, जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे माझे सगळे जीवाभावाचे पदाधिकारी, समोर बसलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जीवनातले आमच्या आमदार ताई पण आलेले आहेत, मंजुळाताई गावीत आमच्या आमदार आलेले आहेत. आता तुम्ही जरा थोडं समजा ना, जरा समजा, जागा कमी पडते माहिती आहे. शिंदे साहेब, माझी ही 30 वर्षाची परंपरा आहे. मी दर वाढदिवसाला एक सभा घेतो. पहिले मी एक ओट्यावर सभा घ्यायचो, 550 लोक राहायचे. मग 100 आले, 200 आले, 500 आले, आता 1000 आले. आणि त्या दिवशी आम्ही संकल्प करत असतो की आपल्याला दरवर्षी काय करायचं आहे. आणि सध्या तर काय करावं हे समजत नाहीये. कारण की कमी पाऊस पडेल अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय. अल निनोचा प्रभाव येईल अशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय. त्यामुळे आम्ही या वर्षी संकल्प केला की जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जे 460 किलोमीटरचे नाले आहेत ते 100% CSR मधून आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याचा पहिला टप्पा 40 किलोमीटरचा मी आज पूर्ण केलेला आहे. शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मला विचारलं की तू हे काम कसं करतोय, म्हणलं साहेब, देणाऱ्याचे हात 1000 आहे तुमच्या आशीर्वादामुळे, आणि त्याच आशीर्वादाने मी हे काम करतोय. आज मला ही सभा घेत असताना खूप आनंद वाटतोय. जेव्हा आम्ही 40 लोक आणि 10 अपक्ष गुवाहाटी गेले होते, काय झाडी, काय डोंगर, त्यावेळेस इथेच शिंदे साहेबांची सभा झाली होती मुख्यमंत्री झाल्यावर. आणि आज त्या गोष्टीचा आनंद आहे. जरी आज शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी त्यांचा दुपारी मला फोन आला आणि त्यावेळेस मी त्यांना बोललो की आदरणीय श्रीकांत भाऊ माझ्या वाढदिवसाला येत आहेत. साहेब, मी एक फकीर माणूस होतो, पान ठेला चालवणारा माणूस होतो, या गावाचा गुलाब होतो. या गावाच्या गुलाबराव करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ते केलेलं आहे. बरेच दिवस गेले. या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना जेव्हा उभी राहत होती त्या काळापासून तर आजपर्यंत शिवसेना या मतदारसंघामध्ये टिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय. आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला हेच सांगणार आहे
की आपल्याला काय करायचंय मित्रांनो. काय काय आता किशोरप्पा बोलले की प्रतापने जर माझं ऐकलं असतं, त्यांनी आय लव्ह यू केलं असतं तुमच्याशी, तर काही झालं असतं. पण मी कीर्तनामध्ये बोललो, 7 दिवसाचा माझा जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये मी बोललो होतो कि नसीब में होगा तो चल कर आएगा, नसीब में होगा तो चल कर आएगा, और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. जिंदगी पे इतना सीरियस ना लेना जिंदगी को. एक न एक दिन तुझे यहां से जाना होगा. जिंदगी इतनी अच्छी होती तो हम रोते रोते नहीं आते, और जिंदगी इतनी खराब होती तो हम जाते जाते लोगों को रुलाकर नहीं जाते. याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मी कीर्तनातही बोललो, तुम्हाला वाटतो मी मंत्री आहे? वाटतो? कोण वाटतो? कोणाचा भाऊ? असं वाटतो काय गुलाबराव पाटील मंत्री झालाय? वय माईचा लाल नाही तो जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटलाला धक्का लावू शकतो. ही माझी ताकद आहे. मी तुमच्या भरोश्यावर राजकारण करतो, मुंबईच्या भरोश्यावर नाही करत. कारण की मुंबईला पाठवणारी जनता माझी इथं समोर बसलेली आणि मी तिच्या भरोश्यावर राजकारण करतो. शेतकरी, शेतमजूर यांच्याशी माझी नाळ आहे. शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे हॉस्पिटल काढलं, मी हॉस्पिटल नाही काढू शकत साहेब, पण मी एक संकल्प केलाय की माझ्या मतदारसंघामध्ये एकही माणूस हा मोतीबिंदाच्या माध्यमातून राहू नये. मी 15,300 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आजपर्यंत केले, ते मुंबईला नेऊन. एक फिरतं नेत्रालय केलंय, जे गावोगाव जाते, डोळे तपासते, नजर लागली तर नजर लागल्यानंतर त्याच्या घरपोरच चष्मा पोचवते. आणि जर तो ऑपरेशनचा पेशंट असला तर आम्ही आमची गाडीमध्ये त्याला बसवतो, आम्हीच त्याला नेतो, आम्हीच त्याचं ऑपरेशन करतो आणि वापस आणतो. पुढे आम्ही ठरवलंय की स्तनाचा कॅन्सरचा जो प्रादुर्भाव वाढलाय, किशोरप्पा तुम्हाला आठवत आहे की तुम्ही डीपीटीसीत मांडलं, तर आम्ही एक गाडी तयार करतोय की जी गावागावामध्ये जाईल, महिलांचं चेकिंग करेल, आणि जर तिथं कर्करोग त्या बाईचा निदान झाला तर त्याचं ऑपरेशन करून त्याला घरी आणण्याची जबाबदारी सुद्धा जीपीएस परिवारांना मी घेणार आहोत. सध्या राजकारण वाटायला चांगलं आहे, एवढे पत्रकार कधीच येत नाही माझ्या सभेला, पण ते आज आलेले आहेत की गुलाबराव पाटील काय बोलणार, विधान परिषद मध्ये बंडखोरी झाली त्याचं काय होणार. मेरा बॉस बैठा है बंबई में, ठाणे में, वो बोलेगा वही होगा, बाकी कुछ नहीं होगा. आणि त्यामुळे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं चंदू अण्णांनी मला केस बसवण्याचा सल्ला दिला, आणि मला केस बसले तर प्रतापला पुढे काही संधी नाही याचा सल्ला किशोरने मला दिला. आता माझं आय लव्ह यू झालंय, म्हणजे मी कोणाचं ऐकायचं. पण मला खात्री आहे आम्ही नशीबवान राजकारणी आहोत. अण्णा आहेत, आप्पा आहे, मी आहे. मी कसा आहे सगळ्यांना माहित आहे, माझं सांगायचं काम नाही. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों. पण मला खात्री आहे की माझी मुलं माझ्यापेक्षा 100% ठिकाण्यावर आहेत, आणि आमची प्रॉपर्टी तीच आहे. पैसा बिसा हा एक हा विषय नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कार्यकर्ता माझा जीव आहे, कार्यकर्ता माझा प्राण आहे. आणि तुम्हालाही कल्पना आहे, कार्यकर्त्याची जर गाडी फसली तर सगळ्यात पहिले उभा राहणारा त्यांचा भाऊ त्यांच्या मागे उभा राहतो, हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे. त्यामुळे हा वाढदिवस
साजरा करणं ही एक चार्जिंग मशीन आहे. मी इलेक्शन मध्ये जेव्हा उभा राहतो, सकाळी जर कोणी हात लावला तर राम राम, म्हणजे झोपेतच राम राम. आणि लोक नाही दिसलं तर आम्हाला वाटतं की आपली हवा गेली. या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं चार्जिंग तपासलं जातं कि अपना माल ठिकाने पे है कि नहीं, कि किधर प्रॉब्लेम हो गया है भाई, माझ्या मागे लोक अजून आहेत की नाही. आणि मला सांगायला आनंद वाटेल, मी कॉन्स्टंट 10 तास उभा होतो. 10 तास लोकांची जे प्रेम होतं ते मला वयोवृद्ध माणसापासून म्हाताऱ्यापर्यंत मिळालं. मी परमेश्वराला हेच मागणं सभेतही केलं होतं आणि कीर्तन सप्त्यात पण केलं होतं, देवा सगळं कर, पण मला आणि माझ्या कुटुंबाला आयुष्यात कधी गर्व येऊ देऊ नकोस, मला यांच्यासारखाच ठेव. लोकांनी म्हणलं पाहिजे, अरे भाऊ का, तो तर आपला सारखाच आहे, त्याच्या मनात काही पाप नाही. आणि हीच माझी संपत्ती आहे. संपत्ती हीच आहे आणि प्रेम पण हेच आहे. त्यामुळे मी माझ्या कोणत्याच कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकत नाही. त्याच्यावर आलेलं संकट मी कधी पाहू शकत नाही. मग वेळ पडली तर काय करावं लागेल ते सगळं तुम्हाला माहित आहे. कारण की मी शिंदे साहेबांकडनं काहीतरी शिकलोय. ते म्हणतात की पाणी वाहतं ठेवलं पाहिजे. पाणी जर वाहतं ठेवलं तर डास, मच्छर, डेंगू होत नाही. पाणी जर संगळून ठेवलं तर डास होता, मच्छर होतो, डेंगू होतो आणि माणूस ठार होतो. त्यामुळे आज मला खात्री आहे की आपण सगळ्या जणांनी मला जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाच्या भरोश्यावरच, ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे, त्यामुळे आम्ही हेच ठरवलंय, जो मंजिल पाने का जज्बा रखते हैं और रास्तों को कांटों की परवा नहीं करते. त्यामुळे आम्ही जी मंजिल आम्हाला मिळवायची आहे ती 100% मिळवण्याचा प्रयत्न करू. मी नशीबवान माणूस आहे. किशोरप्पा बोलले ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 7 वर्ष पालकमंत्री राहणारा जर कोणता इतिहास केला असेल तर तो फक्त गुलाबराव पाटलाचा तुमच्या आशीर्वादामुळे झाला आहे. आणि त्यामध्ये तुमच्यासारख्या आमदारांचं मला सहकार्य आहे. 10 वर्ष कंटिन्यू मंत्री आहे. समाधान आहे आणि शिंदे साहेबांच्या सानिध्यामध्ये राहून काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. वेळेचं बंधन आहे. मी तर रोज बोलतो तुमच्याशी, पण ही गर्दी ही माझ्या आयुष्यातली कमाई आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे काय पाहिजे, कोणती संघटना मोठी होऊ शकते, ज्याच्याकडे सोन्यासारखी माणसं आहे. मी तोच माणूस आहे की माझ्याकडे तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांचं हे वैभव आहे. मी स्वतःला कधी आयुष्यात मोठा समजू शकत नाही आणि समजत नाही. जमिनीवर वस्तू उचलायची असेल तर माणसाला वाकावं लागतं हे मला कळते. वडाचं झाड कितीही मोठं झालं तरी त्याची पारंबी जमिनीवर असते हे पण मला कळते. त्यामुळे मी कधी वाकून चालेल, झुकून चालेल. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा. अजून मी 58 पूर्ण केलंय आप्पा. 60 नंतर माणूस सिनियर सिटीजन होतो. त्यामुळे अजून तून बरोबर पैसू मी पैन लावशी तर. त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाप बाप होत आहे, ध्यान में रखो. त्यामुळे निश्चितपणाने ते धनसिंग पाटलांचा पोरगा असेल पण गुलाबराव पाटलाचा पुतण्या आहे हे त्याला सांगावं लागेल इथं लोकांना. आणि ते सगळ्या जगाला माहित आहे. नाही तसा विशेष नाही, असं बोलूच नको तू. आता आज आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.